हात जोडा. ओम सर्वस्व देवताभ्यो नमस्तुताय सर्व हितानां सर्व कंठेश्वरस्याय एकतो रुद्रो देवाः सतत देवताभ्यो नमस्तुताय सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके हे गौरी नारायणी नमोस्तुते. आई जगदंबा आजच्या दिवशी जे काही या महाबळेश्वर जो अखंड आहे या अखंडाचे सेवेकरी आहे भक्त मंडळी आहे, आज त्यांचं जे इतक्या वर्षापासून त्या वडाच्या झाडाकडे जे त्याचं स्थान होतं त्या स्थानाची ही मंडळी मनाने आर्थिक मन धन या पद्धतीने त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांची जी सेवा करत होते त्या सेवेचं फळस्वरूप म्हणून या इथल्या प्रशासनाने ते जे काही स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी म्हणून किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणून त्या मंदिराची नासधूस केली आई जगदंबा. आणि आज तो राखणदार ब्राह्मण राखणदार तो ह्या पूर्ण ह्यांच्या लोकांचं संरक्षण करत होता, राखण करत होता. आज त्याची जागा तिथेच आहे आणि त्या जागेमध्ये त्यांच्या ह्या सगळ्या पूर्ण ग्रामस्थांचं तिथेच परत त्यांनी मंदिर उभं करणं, तिथंच तिची जागेचं स्थान निर्माण करणं यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठी आई जगदंबा तुझ्याकडे ते विनवणी करत आहेत, प्रार्थना करत आहेत. या प्रार्थनेचं फळस्वरूप ह्या सगळ्या मंडळींना प्राप्त करून द्या. तसंच जे काही प्रशासन या ह्याच्या पुढे जे काही हतबल आहे त्या हतबलाचं त्यांचं मतपरिवर्तन करून त्या ठिकाणी जे त्याचं काबळेश्वरचं स्थान होतं, काही वडाचं स्थान होतं, काही ब्राह्मणाचं स्थान होतं, त्यांचं जे काही वेताळेश्वर जे आता तो वेताळेश्वरचं स्थान होतं त्या स्थानाचं महत्व आज आई जगदंबा तुम्ही प्रदान करून द्या. तसंच त्यांच्या मनातली जी इच्छा आहे त्या इच्छेचं वरस्वरूप प्राप्त करून द्या. तसंच ते जे काही त्यांच्यातले समज गैरसमज असतील ते दूर करून कुठल्याही पद्धतीच्या अडीअडचणी न येता, कुठल्याही पद्धतीची दुखापत न होता, कुठल्याही पद्धतीची जे काही तुमचं जे स्थान आहे त्या स्थानाचं महत्व देवीनं वाढावं आणि ह्या पूर्ण मंडळीचं इतक्या वर्षापासून केलेले सेवेचं फळ ह्या मंडळींना प्रदान व्हावं असं शुभाशीर्वाद द्या. कुठल्याही पद्धतीची अडचण न येता त्या ठिकाणी जे स्थान होतं त्या ठिकाणीच त्यांचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी स्थानाचं संदर्भामध्ये त्यांनी जे काही संकल्प स्वरूपी आज तुमच्याकडे प्रार्थना करतायत त्या प्रार्थनेला शिवकडे प्राप्त करून द्या. या सगळ्या लोकांच्या आरोग्याची सेवा करा, आरोग्य उत्तम ठेवा, बरं करा आणि देवीनं कल्याण करा. श्रीदेवी भुवनेश्वरी महाराज देवी की जय. वर एक दत्तगुरू एक सांगे बोलूया. गुरु आहेत ना ते सांग. आजच्या दिवशी हे काम जे काही कोणी केलं आहे त्यांना माफ करून तिथेच स्थान तुमचं परत व्हावं असं त्यांची जी इच्छा आहे त्या इच्छेचं त्या लोकांना वरसूट प्राप्त करून द्या. तुमचं जे काही सेवा करतात ते सेवेचे फळ ह्या सगळ्या लोकांना तिथल्या स्थानामध्ये व्हावं असं त्या लोकांना वाटतं. त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून साक्षात गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा तुम्ही साक्षात तिथे असता. तुमचं स्थान तुम्ही या लोकांच्याकडनं चांगल्या रीती बुद्धी विद्येने तयार करून घ्या. तसंच ते जे काही त्यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी. त्या काबळेश्वराचं मंदिराचं जे काही भाग आहे तो भाग पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं असं शुभाशीर्वाद द्या. प्रत्येकाचं ह्या इथल्या लोकांच्या ग्रामातल्या लोकांचं काबळेश्वर मंडळीचं जे कोणी सेवा करतात त्यांच्या आरोग्याला कुठल्याही पद्धतीचं धोका नव्हता, कुठल्याही पद्धतीच्या प्रशासनाचं कुठल्याही पद्धतीचं काही अडचण नाही येतात. त्यांच्या मनातली इच्छा देवानं तुम्ही स्वतः उभं राहून स्वतः त्यांच्या पाठीशी उभं राहून ते करून घ्या. त्यांची सेवेचं फळस्वरूप प्राप्त करून द्या. देवानं आत्ताच्या दिवसांमध्ये ते जे काही देवधर्म आहे त्या देवधर्माच्या बाबतीमध्ये स्वतः या कलियुगात तुमचं अवतीर्ण होणं हे गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने ह्या काबळेश्वर देवस्थान जे काही काबळेश्वर देव आहे त्या देवाचं स्थान त्या जागेचा राखणदार आहे, त्याचा विश्वास आहे, त्याच्यावरती सगळ्यांनी त्यांची दृष्टी आहे. देवानं त्याच ठिकाणी त्याचं मंदिर व्हावं, देऊळ व्हावं, त्याचं घर आहे त्याच ठिकाणी त्याचं घर व्हावं असं ही मंडळी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना देवानं उत्तम यश प्राप्त करून द्या. त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांचं आरोग्य उत्तम ठेवा, देवानं बरं करा आणि कल्याण करा. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. देव स्वामी महाराज की जय.